आज आपण बघणार आहोत मेट्रिक कन्व्हर्जन. पहिली तो गोष्ट आपण कन्व्हर्जन म्हणजे काय ते समजून घेऊया. बघा, समजा तुम्ही अमेरिकेला गेले आणि तुमच्याकडे जर इंडियन करन्सी असेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी वस्तू विकत घ्यायची, तर त्या ठिकाणचे लोक आपले रुपये घेतील का? ते घेणार नाही. ते काय म्हणणार, आम्हाला डॉलर मध्ये पाहिजे. मग आता काय प्रॉब्लेम काय झाला रे, तुमच्याकडे आहे तो रुपये, तुम्हाला पाहिजे डॉलर. मग आता हे कन्व्हर्जन करायचं. कन्व्हर्जन म्हणजे काय, रुपयाला रूपांतरित करायचं किंवा कन्वर्ट करून घ्यायचं कशामध्ये, डॉलर मध्ये. मग आता कसं करून घ्यावं लागेल, त्यासाठी काय करावं लागेल, एक परिमाण ठरवावं लागेल, एक स्टँडर्ड ठरवावं लागेल. स्टँडर्ड कसा ठरवला जातो, तर बघा 80 रुपयाचा $1 असतो. $1 हे झालं प्रमाण. प्रमाण म्हणजेच काय झालं, परिमाण झालं. हा रेशो सगळीकडे मेंटेन झाला पाहिजे. मग आता तुमच्याकडे किती रुपये येतात त्याच्यावर डिपेंड होईल की तुमच्याकडे किती डॉलर आहे. समजा तुम्हाला $2 काहीतरी घ्यायचं आहे. $2 म्हणजे इंडियाचे किती रुपये होत आहेत रे ते बघू. $1 80 रुपये म्हणजे $2 किती रे, आपल्याला 160 रुपीज. तर 160 रुपयाची ती गोष्ट भारतीय रुपयामध्ये आहे आणि अमेरिकन रुपये म्हणजे डॉलर मध्ये $2. हे जे आपण करतोय की रुपयामधून डॉलर मध्ये रूपांतरित करतोय, ह्याच आपण काय म्हणायचं, कन्व्हर्जन म्हणायचं. आणि हे आपल्याला फिजिक्स मध्ये खूप कामाला येतं. कुठं कुठं कामाला येतं, जसं की डिस्टन्स असेल, कारण आपण खूप खूप मोठे डिस्टन्स मेजर करत असतो. त्यानंतर छोटे छोटे डिस्टन्स असतील ते पण मेजर करतो. जसं की मायक्रो काय बघायचं असेल, ह्याच्यामध्ये मायक्रोस्कोपच्या अंडर जर आपण काय बघितले तर त्याच्यामध्ये डिस्टन्स एकदम छोटं छोटं असतं. तो जो डिस्टन्स आहे तो आपल्याला मीटर मध्ये पाहिजे, तर मग त्याला कन्वर्ट करावं लागतं. परत त्याच्यानंतर हजारो करोडो किलोमीटरवर सूर्य, चंद्र, तारे, तर त्यांचा जो डिस्टन्स आहे तो कसा मोजतो आपण, तर तो पण मीटर मध्येच मोजतो. कारण आपलं बेसिक युनिट SI स्टँडर्ड नुसार आपलं अंतर मोजण्याचं युनिट काय आहे तर मीटर. सगळं म्हणजे आपल्याला आपल्या सोयीनुसार मीटर मध्ये पाहिजे. पण जर तुम्ही छोट्या छोट्या वस्तू बघितल्या तर मीटर कामाला येत नाही. मग अशा टायमाला कन्व्हर्जन कसं करायचं ते बघणार होतं. मग काय करायचं, त्यासाठी सांगितलं की बेसिक युनिट आपल्याला ठरवावं लागतं. जसं की 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता हे कन्व्हर्जन कसं आलं ते बघूयात. तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला प्रेफिक्स घ्यावे लागतील. प्रेफिक्स म्हणजे काय की शब्दाच्या अगोदर, जसं की मीटर आहे, ह्या मीटरच्या अगोदर, मीटर ह्या शब्दाच्या अगोदर जर मी एखादा प्रेफिक्स लावला, प्रेफिक्स म्हणजे त्या शब्दाच्या अगोदर कुठलाही शब्द, जसं की हाच घेऊ आपण सेंटी, तर सेंटी हा जो शब्द आहे आपण प्रेफिक्स मानणार. ठीक आहे, तर सेंटीमीटर एक नवीन युनिट झालं. पण आपलं जे मूळ आहे ते काय आहे, मीटर आहे. मीटर पासूनच आपण सेंटीमीटर म्हणजे जे डिस्टन्स आपण मोजतो ते कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये. तर 1 मीटर म्हणजे काय सांगितलं की 100 सेंटीमीटर. तर ह्याला आपण अजून वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. 1 मीटर म्हणजेच काय रे, 10⁻². किती शून्य येतं, 1 आणि 2, तर 2 त्याच्यावर वरी लिहायचं आणि काय करायचं, मीटर लिहायचं. असं पण चालतं. म्हणजेच काय, सॉरी, सेंटीमीटर ऍज इट इज लिहून टाकायचं. म्हणजेच काय, इथं आपण केलं 10 ला कन्वर्ट केलं कशामध्ये, 10⁻² मध्ये. त्याचप्रमाणे काय करणार आहेत आपण, बाकीचे प्रिफिक्स आणि सफिक्स बघणार आहोत. सफिक्स बघायची गरज नाही, फक्त प्रेफिक्स. तर प्रेफिक्स काय, ह्याच्यामध्ये सुरुवातीला 1 मीटर घेऊयात आपण. त्या मीटरला कुठलाही प्रेफिक्स नाही, म्हणजे तो शब्द ऍज इट इज लिहिणार आपण, मीटर. ठीक आहे, तर मीटर लिहिलं, त्याची पॉवर काय असणार आहे, 0, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार, 1 मीटर. तर 1 मीटर ऍज इट इज लिहिणार आपण, तो आहे तसा नंबर तिथे लिहिला. आता काय करायचंय, त्या 1 मीटरचे आपल्याला 10 भाग करायचे. परत काय करू आपण, माझं कॅल्क्युलेशन कसं जाऊ, 1 मीटरचे किती भाग करायचे, 10. 10 मीटर केल्यानंतर एका भागाची व्हॅल्यू किती येणार आहे, 0.1. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो, समजा हे 1 मीटर डिस्टन्स आहे, 0 पासून चालू होईल या ठिकाणापर्यंत 1 मीटर होईल. पण ह्या 1 मीटर पण मध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, तर ह्याचे समान 10 भाग करायचे आपल्याला. किती, समान 10 भाग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 हा 10, असे 10 भाग जाईल. त्याच्यामधला जर मी हा भाग उचलला तर ह्याला काय नाव द्यावं लागेल, आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. त्याच नावाला आपण काय म्हणणार आहोत, तर आपण दिलेला आहे त्याचा प्रिफिक्स. त्याचा प्रिफिक्स किती आलाय, डेसी. म्हणजेच ते जे युनिट येणार आहे त्याला आपण काय म्हणणार, हा जो भाग आलेला आहे त्याला म्हणणार 1 डेसीमीटर. सिमिलरली ह्याच्यामध्ये पण अजून भाग करत गेलो, अशा आपण असंख्य भाग करत जाऊ शकतो.
आणि हे असं छोटं 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 कर जाऊन त्याच्या एकदम छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये युनिट पर्यंत जातो. सिमिलरली तसं जर मी 1 मीटरला 10 ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल इथं 10 मीटर. म्हणजेच काय होईल त्याला डेका म्हणतो आपण. या ठिकाणी तो प्रिफिक्स वापरलेला आहे डेका. सेम त्याच प्रकारे आपण सिम्बॉल आणि त्याचे मल्टिप्लायर नंबर बघणार आहोत. ठीक आहे. तर आता 1 मीटरला मी काय केलं, जर 10 ने डिवाइड केलं तर त्याचा इनवर्स किती येणार आहे 10⁻⁻⁻1. म्हणजे त्या एका युनिटची व्हॅल्यू किती येणार 0.1 आणि त्याला आपण काय म्हणणार डेसिमीटर. त्याचप्रमाणे जर मी 2 शून्य घेतले म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 शून्य म्हणजे त्याला काय कसं लिहिणार 2 ची पॉवर वर गेली तर 10⁻². म्हणजे हेच मी इथं लिहिलेलं आहे. त्याला काय म्हणणार आपण सेंटीमीटर. काय म्हणणार ह्याला सेंटीमीटर. तर लिहिणार आपण सेंटीमीटर म्हणजे सिम्बॉल या प्रकारे येणार त्याचा. परत त्याच्यानंतर मिली. मिली म्हणजेच किती 1 मीटरचे 1000 भाग करायचे आहेत आपल्याला. छोटा छोटा जो सगळ्यात भाग असेल त्याला आपण काय म्हणणार मिलीमीटर म्हणणार. जे की आपल्या छोट्या पट्टीवर पण आपल्याला तो दिसतो. परत त्याच्यानंतर मी एकावर 6 शून्य दिले. एकावर किती शून्य दिले 6 शून्य आणि तेवढे 1 मीटरचे भाग केले तर त्याच्यामधला एक छोटा जो भाग असेल त्याला काय म्हणणार मी 1 मायक्रोमीटर. मायक्रोमीटर. त्याचप्रमाणे अजून एक भागिले एकावर 9 शून्य म्हणजे ह्याच्या पुढे किती अजून 3 शून्य वाढवायचे आणि तेवढे जर भाग केले आपण भाग केल्यानंतर त्यातला जो सगळ्यात छोटा युनिट असेल त्या युनिटला काय नाव द्यायचं नॅनोमीटर. तर हे येणार नॅनोमीटर. त्याचप्रमाणे एकावर जर 12 शून्य दिले आणि त्याचे तेवढे भाग केले 1 मीटरचे तेवढे भाग केले सगळ्यात छोटे जे युनिट येईल ते काय पिकोमीटर. अशा प्रकारे काय करू शकतो आपण पुढे खूप जेवढे भाग करायचे तेवढ्याला अशी नावं देत पुढे जायचं. त्याचप्रमाणे आता काय करायचं इथं आपण डिवाइड केलं त्याच्या विरुद्ध काय मल्टिप्लाय येईल. तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार सुरुवातीला डेकामीटर येणार. म्हणजे 1 मीटर आहे त्याला जर मी 10 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार आहे माझा नंबर किती येणार आहे 10 येणार आहे. ह्याला कसं लिहिणार आपण या ठिकाणी सेंटीमीटर जे आहे 2 शून्य येतं. ह्याचा अर्थ 201 च्या पाठीमागे आहे म्हणजे त्याचा इनवर्स केलेला येतो. परत त्यानंतर -3 आहे म्हणजे किती शून्य 1 च्या अगोदर 1 2 आणि 3 शून्य 1 लिहायचं. सिमिलरली 6 असेल तर 6 शून्य लिहायचे 1 2 3 4 5 आणि 6 शून्य 1 लिहायचं. परत सिमिलरली 9 ला पण तसंच लिहायचं 9 शून्य द्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 आणि तो 9. सिमिलरली 12 ला पण तसंच करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 0. आता ह्याच्या विरुद्ध हे काय झालं आपण 1 मीटरचे एवढे भाग करत गेलो तर जे छोटे युनिट येईल ते जे आहे त्याला आपण पिकोमीटर म्हणलं आणि त्याची व्हॅल्यू काय 0.00000000001. त्याला काय म्हणणार आपण 1 पिकोमीटर म्हणणार. त्याचप्रमाणे आता काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करायचं म्हणजे त्याच्या पटीमध्ये वाढवायचं 1 मीटरच्या पटीमध्ये. जर 1 ला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर त्याची पॉवर काय 10⁻1 येणार आणि त्याचा नंबर किती येणार 10. त्यालाच आपण काय म्हणणार डेकामीटर. डेकामीटर. जर मी अजूनही 100 भाग त्याला मल्टिप्लाय केले तर इथं काय येणार 10 ची पॉवर 2 येणार म्हणजे इथं 100 येणार नंबर आणि त्याला नाव काय येणार हेक्टोमीटर. हेक्टोमीटर म्हणजे काय रे हे जे युनिट आहे मीटर हे आपल्याला माणसाला समजणारे एक युनिट आहे. पण जसं जसं मोठं होत जाऊ तसं तसं हे आपण प्रिफिक्स वापरत जाणार आहोत. तेवढे शून्य पण वाढत जाणार आहेत म्हणजे 10 100 1000 असे शून्य वाढत जाणार आहेत आणि त्याला आपण मल्टिप्लायर म्हणणार. त्याचप्रमाणे मायक्रो म्हणजे सूक्ष्म गोष्टीकडे जसं जसं जाऊ तसे तुकडे होत जाणार आहेत. तर मग 1 चे तुकडे 10 होणार 10 चे 100 घेऊ शकतात 1000 घेऊ शकतात. त्या तुकड्यांना आपण नाव देत जाणार डेसी सेंटी मिली मायक्रो नॅनो पिको आणि मल्टिप्लाय करत गेलं तर त्यालाच नाव काय डेका हेक्टो किलो मेगा गिगा टेरा तेच. म्हणजेच काय करावं लागणार आता किलो म्हणजेच काय आपण म्हणतो 1 किलोमीटर. तर बघा आपण असं लिहितो त्याला 1 किलोमीटर म्हणजेच काय 1 आणि किलो म्हणजे किती आहे इथं 3 शून्य आहेत त्याचे बरोबर. 3 शून्य म्हणजे त्याच्यावर किती शून्य देतो आपण एकावर 3 शून्य आणि तेवढं मीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर असतं म्हणजे त्याच्या मल्टिप्लाय मध्ये असतं. त्याचप्रमाणे मेगाला पण तसंच होतं. मेगामीटरला पण मेगामीटर एकदम कॅपिटल एम लिहायचं कारण ते एम छोटं होईल ना मिलीमीटर त्यामुळे ते कॅपिटल लिहायचं. जसं जसं वर जाऊ आपण तसं कॅपिटल लिहायचं. जसं जसं खाली जाऊयात किंवा कमी ह्याच्याकडे जाऊ असं छोटे सिंबल द्यायचे.
आता काय करू, ह्याचे शून्य बघू, ह्याच्यावर किती 3 शून्य येतील किलो मध्ये. परत त्याच्यानंतर मेगा मध्ये किती शून्य येणार आहेत, ह्याच्यावर 1 वर 6 शून्य येणार आहेत. तर त्याच्यावर काय केलं, +6 लिहिलं. त्याच ठिकाणी 1 ह्याचे 6 जर भाग केले तर काय केले, डिवाइड केलं तर एकाच्या पाठीमागे 6 शून्य आले आणि त्याची पॉवर काय झाली -6. त्याच ठिकाणी 1 ला मल्टिप्लाय केलं, गुणाकार केलं तर त्याच्यावर एक +6 शून्य आले आणि अशी संख्या बनली, त्याला आपण मेगा म्हणतो. त्याचप्रमाणे 9चं पण होणार म्हणजेच गिगामीटर. तर गिगामीटरला किती 9 शून्य आहेत, म्हणजे 1 वर शून्य किती द्यायचे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9. त्याचप्रमाणे 13ला पण करायचं. 13वर किती शून्य येणार, TM ला 12 शून्य, म्हणजे 1 वर किती शून्य द्यायचे 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. त्याचप्रमाणे पेटाला पण करायचं. पेट्टा 1 वर किती 15 शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तर हे एवढे नंबर लिहिण्याची गरज नाही आपल्याला. आपण काय करतो, ज्या पण टायमाला कुठली संख्या सांगणार आहे, समजा मी जर असं सांगितलं की 10 मायक्रोमीटर, तर आपण कसं लिहितो रे, 10 मायक्रोमीटर असं लिहितो. तर 10 मायक्रोमीटर, 10 मायक्रो म्हणजे याचा अर्थ किती सांगितला होता मी, 1/6, 1 वर 6 शून्य, म्हणजेच 1/, किती शून्य होतात रे, 6 शून्य, म्हणजेच 10⁻⁻6. म्हणजेच काय, मायक्रो ह्या शब्दाचा अर्थ काय, 10⁻⁻6. मग कसं लिहायला, 10 × 10⁻⁻6 मीटर, म्हणजे आपल्या मीटरच्या भाषेमध्ये मी त्याला कन्वर्ट करून घेतलं. ह्याच्या पुढे कोणतंही युनिट दिलं तर असं कन्वर्ट करायला शिकायचं. जर तुम्हाला सांगितलं की बाबा 1 हेक्टो, 1 हेक्टोमीटर, 1 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर, तर काय करणार, 1 हेक्टो म्हणजे 10⁻⁻ किती असतं 1 मीटर, म्हणजेच किती 10 मीटर. 10 मीटरला काय म्हणणार आपण, 1 हेक्टोमीटर. त्याचप्रमाणे किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर बघू, 1 आहे तसं लिहायचं, इंटू किलो म्हणजे किती 3, 10ची पॉवर 3, 10⁻³ मीटर. हे तुम्ही मल्टिप्लायरच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. डायरेक्ट जर नंबर लिहायचा असेल तर काय करावं लागणार, 1 × 10 वर किती शून्य येतं, 3 शून्य येतं, ह्याचा गुणाकार केला तर किती येणार, 1000च येणार, म्हणजे 1000 मीटर. ह्याला म्हणायचं कन्व्हर्जन. आणि हीच गोष्ट सगळ्याच्या बाबतीत लागू होते. कुलम असो, कोणतेही युनिट असो, कुठली कोणतीही फिजिकल क्वांटिटी असो, ती मोजताना हेच मल्टिप्लायर, हेच प्रिफिक्स आणि हेच सगळ्या ठिकाणी वापरायचं असतं. ठीक आहे, एवढं शांततेत एवढं प्रेमाने ऐकल्याबद्दल धन्यवाद.